विश्रांतीनंतर पुन्हा एकदा बोलते तारेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपण गप्पा मारतोय एलिझाबेथ एकादशी या सिनेमाच्या टीम सोबत। या मुलांना घेऊन सिनेमा करायचा किंवा एकूणच तुम्ही आणखीन पण मुलाखतीमध्ये एक वाक्य तुमचं नेहमी आहे की हा सिनेमा लिहिताना मला हे जाणवत होतं सतत की मी स्वतःला एका मोठ्या अडचणीमध्ये ढकलून घेतोय। तर काय होती ही अडचण आणि सोबतच मुलांसोबत काम करायचं तर ते टेन्शन किती होतं? नाही, हे आमच्या दोघांचं अपत्य वगैरे असं आम्ही म्हणतोय, ते अपत्य कमी आणि आपत्ती जास्त होते की काय असं एक वेळ आम्हाला वाटत होतं। पण त्यात 3 महत्त्वाच्या आपत्ती होत्या या अपत्याच्या जन्मामध्ये। एक म्हणजे लिहून झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा सिनेमा लहान मुलांचा झालेला आहे। लहान मुलं प्रमुख पात्र आहे, 4, 5, 6। आता एवढी एकगठ्ठा लहान मुलं चांगली कुठून मिळणार ही पहिली। दुसरं म्हणजे हा सिनेमा पंढरपुरातच जाऊन शूट करायला लागणार, कारण सगळी कथा तिकडची, सगळंच तिकडचं वातावरण। आणि केवळ पंढरपुरात नाही तर पंढरपुरामध्ये वारीच्या दिवसांमध्ये जाऊन कार्तिकी वारीमध्ये घुसून आपल्याला शूटिंग करायला लागणार। कॅमेऱ्यासकट मुलांसकट रस्त्यावर उतरून आपल्याला वारीमध्ये ह्याचं चित्रीकरण करायला लागणार। तशा 3 मोठ्या अडचणी आम्हाला दिसत होत्या। पण म्हटलं की आता ह्याच्यात तर गंमत आहे, ह्या टाळून हा सिनेमा होऊच शकत नाही, अदरवाईज मग त्यात काही अर्थच राहिला नसतं। तर मग आम्ही म्हटलं चला आता काय व्हायचं ते होऊ द्या। पण खरंच तुमच्या मते या तिघांपैकी जास्त मस्तीखोर कोण आहे? म्हणजे त्रास कोणी जास्त त्रास दिलाय शूटच्या वेळेला? ह्या तिघांमध्ये ना एक विचार करायला माझ्यासाठी ऑप्शन ह्या तिघांमध्ये असं आहे। नाही, तशी त्रासदायक नाही आहेत मुलं, त्यांच्यात ती मस्ती चाललेली असते। पण एकदम गुणी आणि ऐकणारी मुलं आहेत, सांगितलं की ऐकतात ती फार असं। आणि माझं ऐकतात, म्हणजे ह्याचं ऐकतात की नाही मला माहिती नाही, पण हां हां पण फार कमी वेळ ऐकतात ह्याचं। हां हां बरं ठीक आहे, हे ऐकतात, आमचं सगळ्यांचं ऐकतात। ते त्यांच्यात भांडणं चालू असतात आणि ते थांबतात पण आम्ही इंटरव्ह्यू केले। ठीक आहे, म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू आहे म्हणून चांगलं गोड गोड बोलता, पण मला खरं सांगा ना, परेश काका ओरडतात का रे सारखं? अजिबात नाही, मनाच्या डिक्शनरीत राग हा शब्दच नाहीये। अच्छा, हो। मग कसं काय, म्हणजे कुठलाही डिरेक्टर न रागवता लहान मुलांना कसं काय शूट करू शकेल? तुम्ही इतके गोड तर वागणार नाही। समजावून कसं समजावतात? काही बोलतच नाहीत? नाही बोलतात, समजावून सांग। मग कसे समजावतात सांगा ना। आता इतके दिवस तुम्ही शूट केलं त्यांच्या बरोबर, मग थोडं तरी आलं पाहिजे ना। हा श्रीरंग म्हणजे असं होऊ शकतं, आणि म्हणजे तू जे रडण्याचं ऍक्टिंग करतोय त्याच्यात थोडंसं डोळ्यातनं पाणी आलं पाहिजे। हा म्हणजे असं पण नाही, एवढं पण पाणी नाही, आपण ऍडजस्ट करू शकतो। हा म्हणजे आता आपण एक वेगळ्या गोष्टीकडे वळूया। एक सुंदर गाणं या सिनेमामध्ये आहे, दगड दगड। आणि सध्या मला वाटतं सगळ्यांची कॉलर ट्यून ती झालेली आहे, आणि स्पेशली ज्या व्यक्तीला आपल्याला म्हणायचं असतं, सांगायचं असतं दगड दगड दगड, त्यांना ती फोन लावल्या दगड दगड ऐकायला येतं। तर हे गाणं गायलंय श्रीरंग आणि आपला तो डॉन आहे पुष्कर, या दोघांनी। तर त्याची एक छान, आणि शरयू दाते म्हणून एक आमची गायिका आहे पुण्याची, तिने अच्छा, शरयू दाते, पुष्कर आणि श्रीरंगाने हे गाणं गायलेलं आहे। तर याची एक झलक छोटीशी आपल्या प्रेक्षकांना दाखव ना। दगड दगड सूर्य दगड 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 तारे दगड पृथ्वी दगड 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 सूर्य दगड तारे दगड पृथ्वी दगड आदळली की उल्का दगड ग्रॅव्हिटीचा जोर घर 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 घर्षण हे गुरुत्वाकर्षण घर 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 घर्षण हे गुरुत्वाकर्षण। क्या बात आहे, मस्त। बरं मी एक सांगते, हा सुंदर चांगला नट आहेच, बघाशीच तुम्ही म्हणालात नट आहे म्हणून, उत्तम गायक सुद्धा आहे आणि त्याने अँकरिंग केलं त्यामुळे तो उत्तम अँकर सुद्धा आहे। तर खूप स्कॉलर आहे अगं, त्याला स्कॉलरशिप्स वगैरे मिळतात। स्कॉलरशिप नाही, मला भाभाची मिळाली। बालवैज्ञानिक वगैरे अशी ती मोठी परीक्षा असते, सायन्सची असते, आणि त्याच्यामधलं रौप्य पदक आहे त्याला। क्या बात आहे, म्हणजे खरंच तू पंढरपूरचा न्यूटन नाही झालास तरी सुद्धा पुण्याचा न्यूटन होऊ शकतोस, त्यात काही वाद नाहीये। बरं आणखीन एक सीन आहे हा या तुमच्या सिनेमामध्ये, अतिशय गोड सीन आहे, गरम चहा गरम बांगड्या। तर तो सीन आपण इथे करणार आहोत, फक्त आता तुझा चहावाला बदललाय, श्रीरंग चहावाला आहे। तर बघू आता जमतोय का परत, आमच्या डिरेक्शन मध्ये तुम्हाला हा सीन जमतोय का बघूया, सुरू कर। गरम चाय गरम बांगड्या गरम बांगड्या, चाय गरम बांगड्या गरम,
काय चाय गरम बांगड्या गरम हे काय आहे? काय प्रकरण काय आहे एकूणच? आमच्या म्हणजे चहावाल्यात आणि माझ्यात अशी म्हणजे तो म्हणतो चढावड लागलेली असते की कोण जास्त चांगला कोण आपला जाहिरात माल करतंय जास्त असं. खपवतंय. अच्छा, पण तुम्ही हे सगळं एकादशी जत्रेमध्ये म्हणजे थोडक्यात जे काही दुकानं वगैरे तिथे लागलेली असतात त्यामध्ये शूट केलं, मग तुम्हाला दोघांना किती मजा आली? किंवा कधी अशी अडचण वाटली का की खूप गर्दी आहे, जमत नाहीये, किंवा कधी एखादा सीन वाटला का जो अवघड जातोय? हो आता म्हणजे तिथली एक गंमत सांगतो. पुण्या मुंबईत कसं असतं की एवढं ट्रॅफिक असतं आणि कसं अडकून पडायला होतं की रस्ता क्रॉस कसा करायचा आणि खूप वेगाने गाड्या जात असतात. म्हणजे ट्रॅफिकमध्ये नाही पण तरी तिथे माणसांचं ट्रॅफिक असतं आणि माणसं एकदम फास्ट चालत असतात की जायचंय मंदिराकडे असे फास्ट चालत असतात. तेव्हा तिथला रस्ता क्रॉस करण्यासाठी एक अशी साखळी म्हणजे लोखंड पाणी खेळताना कशी आपण साखळी करतो तशी साखळी करून जावं लागत होतं. बाप रे, म्हणजे हे माणसांचं ट्रॅफिक वगैरे म्हणजे जे काही शब्दसंग्रह वाढतायत ना माझे, न्यूटन महाराज खरंच जय आहे तुमची. आणि खूप चांगले चांगले शब्द देताय तुम्ही. आणि तुझं तर म्हणजे राग हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाहीये वगैरे. म्हणजे इतिहासाचं संशोधन तुम्ही करताय पण त्याचा इम्पॅक्ट मात्र पूर्णपणे यांच्यावर झालेला आहे. परेश सर आणि मधुगंधा मॅम, मला तुम्हाला विचारायचंय की आता खऱ्या जीवनात सुद्धा तुम्ही दोघं नवरा बायको आहात, तर घरी जेव्हा कधी भांडण किंवा छोटासा वाद होतो कधीतरी, तर तो लेखक लेखिकेचा होतो की अभिनेत्री आणि डिरेक्टरचा होतो की नवरा बायकोचे जे असतात काय तसे? म्हणलीस तू? वाद भांडण म्हणजे काय ग? मला काही माहितीच नाही. नाही होतो, बरेचदा होतो. लेखक म्हणून पण होतो, नवरा बायको म्हणून पण होतो आणि होतात मला. आणि खूप हेल्दी आणि खूप क्रिएटिव्ह आणि चांगले वाद होतात आमच्यामध्ये बरेचदा. आणि नक्कीच त्याच्यामुळे दोघांनाही एकमेकांच्या प्रोफेशनमध्ये थोडासा फायदा होत असेल माझ्या मते. हो, अर्थातच होतो. कारण काय तर जरा वेगळ्या अँगलने आपण विचार करायला लागतो आणि परेश माझ्यापेक्षा जास्त चांगलं ॲनालिसिस करू शकतो कशाचंही. त्यामुळे त्याच्या ॲनालिसिसचा मला माझ्या कलाकृतींमध्ये खूप उपयोग होतो. म्हणजे अल्टिमेटली प्रत्येक लेखकाचा स्वतःचा थॉट असतो आणि त्याचं म्हणणं असतं आणि तो त्याबरोबरच जातो. पण जर चार वेगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या किंवा एक वेगळी इन्साईट मिळाली तर त्याचा अल्टिमेटली खूप फायदा होतो. छान वाटलं हे सगळं ऐकून. पण आता थोडंसं थांबण्याची वेळ झालेली आहे आणि हा आपला जो एकादशीच्या गप्पांचा हा उत्सव आहे आपण असं सुरू ठेवूया. ब्रेक नंतर आपल्या या गप्पांमध्ये सामील होणार आहेत या मुलांच्या आईचा रोल ज्यांनी या सिनेमात केला आहे, नंदिता धुरी. आपण त्यांना भेटूया मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर.